लसूण जिरं खोबरं आणि चटणी आणि पाणी वाटलं थोडस, कारण त्याला जर अंडी टाकली हलवायला लागलं का झालं फुटून त्याचा चुतडा. आपुट अंडच येत नाही वाटणीला. तर अंडी मी केली ती कशासाठी कुणासाठी सकाळच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सरप्राईज आहे बरं का. ती कसलं आहे सरप्राईज आहे. सकाळच्याला तुम्हाला ह्यांच्या सकाळ लवकर ब्लॉग असतो का आमचा पाठचा, त्या ब्लॉग मध्ये दिसणार कोण आलंय आमच्याकड. खास माणूस आलंय मेहमान माझ्या जवळचं. मेहमान म्हणण्यापेक्षा माझं जवळचं माणूस म्हणलं तरी चालेल. मग ओळखा तुम्ही कोण ओळखायचं कोण नाही. आणि सकाळी उशी कुण ह्यांनी दिली आहे तुम्हाला आलं ध्यानात बरंच झालं. ही अंडी केली ती 10-15 अंडी शिजू घातली बघा. कारभारी आमचं कधीच जात नाही तर बर का. कुठं काय भरवून मटण चिकन आणतेत तर वस्ती अंडी आणाय म्हणून कधी गेलं नाही आम्हाला पळवायचं. पण आज मी ह्यांना पळवलं बघा. गेलं चालत अंडी 30 अंडी घेऊन आलो बघा. मग निमी घातली 15 अंडी आता. आणि उद्या परवा निमी करायची. एकदाच कुठं घालायचं बघूया तर बसलं पाहिजे का नाही. चालू आहे बघा झणझणीत केलंय कालवण. आता काय चपात्या गरमागरम करायच्या. बाजरीच्या भाकरी असते ते रोज आपले. पण काय झालंय त्या दिवशी बाजरीन गहू ताईनं नीट केलं पण बिचाऱ्यानं नुसतं गव्हाचंच दळून आणलंय. आता आपण म्हणायचं खावा चपात्या, मळायचं लाटायचं खावा चपात्या. गार लागलं का बराबर बिचाराला बाजरीच्या भाकरीचं ध्यान येणार. आणि उद्या मी सांगते की तुम्हाला आज अंड्याची भाजी आहे. ह्यात जर बाजरीची भाकर असली लय भारी झालं असं ती जेवताना 100% म्हणणार आहे. आणि सकाळ मनानच घेऊन येणार आहे. त्यामुळं जावा किंवा दळून आणा पीठ संपलंय बाजरीचं, जावा किंवा दळून आणा पीठ संपलंय बाजरीचं म्हणायची गरजच नाही. अहो प्रत्येक वेळेस म्हणून ही थोबाड दुखतय त्यांना. पर ती बिचाऱ्याचं कान काय दुखत नाही तर पाय काय हालत नाही तर हालाय तसं म्हणाय त्यांना बी असतंय काम धंदा. पण त्यातनं बी मला कसं वाटतं आणावा करावा ठेवावा लागतंय घरात. आपलं हाय कुटुंब मोठं 10 माणसाचं. एक हाय तवर एक नाही असं होणी म्हणून बघा शिल्लक असतंय जवळ पीठ हाय तवर आम्ही कालवा करतो. पण आता कसं झालंय आता गव्हाचं पीठ हाय त्यामुळे आम्ही बी शांत राहिलो. भरपूर आहे दळून आणलेलं त्या दिवशी 3 पायल्या दळून आणलं होतं. भाजी किती करायची अंदाज बघते व बस झालं. एवढी भाजी केली त्यात मीठ टाकलं नव्हतं मी. मीठ टाकती आणि मला काय वाटलं माहिती का आता अंडी आणली ती ताजी आहे ती का शिळी आहे म्हणून मी पाण्यात अंडी गरम पाणी झालं का अंडी टाकायची आणि त्यात मीठ टाकायचं. जरी ताजी अंडी असली तरी त्याचं टरकालं निघतंय बघा. थोडं कमीच मीठ टाकायचं कारण मसाला आपला घरचा आहे. त्यात मीठ बीट प्रमाणात आहे. ती इकातच्या मसाल्याने आता इकात चटणी आणा की तुम्ही पावडर सपाक झार थोडस मीठ टाकते कुटते त्याला. आपलं कसं सगळा मसाला गरगरीत हाय. मीठ आपलं तेवढंच मापाचं टाकायचं कारण मसाल्यात आपलं मीठ असतं ना. आणि टाकावंच लागतं मीठ. ती आळणी किती बी मीठ टाका. अव तेल तिखट खायचं म्हणलं तरी आळणी तिखट त्यात मीठ टाकायचं आणि वरनं तेल वाटायचं आणि खायचं. काय गरज आहे का त्याची. आपलं बघा तिखट एकदम क्वालिटीचं आहे. अजून उकळायचंय तर ह्याच्या तवंग तरंगायला लागलाय बघा का. आणि तेल किती वतलं असल अर्धी पळी फक्त अर्ध्या पळी तेलात फक्त काही चटणीवर कट असा येतो. या चटणीच अशी झाली एकदम खात्रीन जबरदस्ती. आणि तुम्ही सुद्धा ऑर्डरी करा. तुम्हा पहिल्या कुणी घेतलेल्या संपले असले कोणाच्या आपलं काळं तिखट तर ऑर्डर करा. तुमच्याकडे नंबर पहिला असेल. आणि नवीन कुणाला ऑर्डर करायची असली तरी पण करा. व्हॉट्सअप नंबरवर आपली नंबर तर सगळ्याला माहित आहे. 100चे 60 ते 50 याला नंबर सांगितलाय मी ह्या थोडनं हाय ना माहिती. आपलं व्हिडिओ कंटिन्यू बघते ती त्यांना विश्वास असतो ती आपला नंबर मागवते तीच बरोबर आहे का नाही. कालवण इथं शिजायला लागले
पण इकडं मला पोळायला लागलंय राव हो काही. आणि गारठ्याचं कसं पोळ्याला बी वैस बरं आहे. अहो काय 2-4 दिवस थंडी नव्हती पण आज जी गार लागलं. सकाळी मस्त कारभारी 4 वाजल्यापासून कालवा करत होतं. उठा उठा अहो गार लागतंय झोपू द्या म्हणलं. रोज नव्हतं गार लागत त्या दिवशी भोगी दिवशी तरी आम्ही बघा किती बघा 4ला तर आंघोळ झालती. 5ला तर इथनं हालून रानात गेलती ताई. मी जायच्या बेतात होती पुन्हा काय झालं हुकी हल्ली गेली आमची ताई साहेब. आणि आता सकाळी 6 वाजली गारट काय अंगातलं निघना. दात हो का ते हरभरा फोडले आणि दात वाजायला लागलं. माणूस का बळानी करताय मी माझं तुझं दात माझं. मी यांना म्हणलं बघा गार लागत नाही म्हणताय माझं कसं दात वाजायला लागलं. काय त्यांना एखाद्याचं असते गारट लागत नाही काय नाही. आणि पुन्हा गाडीवर जी हितन तर रानात गेलो मग का काढलं ते गाडीवर वारं लागलं ना असं मला म्हणते तर माग बसलीच मला लय गार लागलं. कळलं का नाही वारे ना का व्हायना गार लागलं हे कळलं बाद झालं. नाही तर मला गार लागलं म्हणजे त्यांना लागत नाही आणि त्यांना गार लागतो उकाड्याच्या हिळस मग त्यांना गार लागलं म्हणजे मला लागत नाही. मग असं असतंय. मग त्यांना हाय हे खरं सांगाय का होतंय ती आम्ही लवकर उठायसाठी ही म्हणते तसं. पण एखाद दिवशी असतो कटाळा ही त्यांना वाटतं रोज उठावा आणि रोज व्हावा. होईल की आज ना उद्या आलंय आता उईसा राहिलाय कोपरा 2 रोजात होईल. खरं सांगा तो मित्रांनो वडातान जीवाची केल्यानंतर ना जीवाला कुणाची येणार आहे आपल्याच येणार आहे. आणि पैसा पुन्हा दवाखान्यात कुणाला घालायचा आहे आपल्यालाच घालायचा आहे. त्यापेक्षा हळू नेट होईल तेवढं करावा. आपल्या जीवाला जेवढं पियलं तेवढं काम करावा. आज करायचं अर्बुजा आणि राखी सांगात शिरल्यावानी आणि उद्या जाऊन त्या दवाखान्यात सलाईन लावत बसायची. कंच्या देवानं सांगितलंय. माझं बघा असंच असतं कंटिन्यू काम. होईल तेवढं 2 हातानं करायचं काम तर करत राहायचं पण दिसलं तर काय नाही पाहिजे असं मला ह्यांनी म्हणते तर मी नाही म्हणत. मग त्यांना दिसत नाही त्यात माझा काय दोष. त्यांचं डोळा त्यांनी डॉक्टरकडे जाऊन चेक केलं पाहिजे का नाही तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा जरूर. हे आपलं कालवण आता फेस धरायला लागलंय बघा. बघा लाल लाल भडक कालवण. तुमच्या तोंडाला पाणी सुटतंय का पण मी थांबा तुम्हाला खालचा अंडच दाखवलं नाही. बघा देशी अंडी आहे ती दुकानातली किराणाच्या बॅलर नाही ती बॅलर अंडी अशी डबू असते ती. बारक खावावा पण देशी खावावा. थोडं खावावा पण देशी खावावा. आणि माणूस बी कसं तंदुरुस्त असलं पाहिजे. गावरान गावाकडचं माणूस कसं ठिसूळ असतं. शहरातल्या माणसासनी काय राव तुम्हाला सांगायचं आहे. निघली त्या बिल्डिंगीतनं बाहेर लागलं ऊन आला सांच्याला ताप असली त्यांची